हॅलो सगळ्यांना नमस्कार. प्रणाम, आत्मवंदन. आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. आपण 7व्या आठवड्याचे शेवटच्या दिवसाचे 2 सराव करतोय. आजचा एक आणि उद्याचा एक. हे 2 दिवस आपले राहिलेले आहेत. त्यानंतर आपण युनिफाईडच्या पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू जो आपला 8वा आठवडा आहे तो सुरू करतोय. मी अगदी हृदयातून तुमचे सगळ्यांचे आभार मानते. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते. आपण ज्यांच्या प्रकाशात आहोत अशा महावतर बाबाजींचे आभार. आपल्या सगळ्यांचे प्रिय लाडके महाअवतार बाबाजी आणि पितामह पत्रीजी यांना वंदन करून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आजचं सत्र सुरू करू. आपल्या सगळ्यांच्या उच्च आत्म्याला आणि माझ्या उच्च स्वला अनेक अनेक आभार, प्रणाम. संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवत तुमच्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश, या हृदयातून वाहणारं प्रेम संपूर्ण सृष्टीला, आपल्या युनिफाईडच्या सगळ्या सहप्रवाशांना, आणि आपण आजचं सत्र सुरू करू. आज एका मास्टर कडून मला एक छान प्रश्न आला. 7व्या धड्यामध्ये बाबाजींनी एक वाक्य लिहिलंय की केवळ ईश्वराचा विचार सत्य आहे. तर थोडं तिला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नेमकं त्याचा अर्थ काय, की ईश्वराचा तो विचार सत्य आहे जो आपली ब्रह्मांडाची निर्मिती करतो. याबद्दल एक खूप छान उदाहरण मला त्यावेळी सुचलं जेव्हा मी सांगत होते. आपण जेव्हा कुठलीही गेम खेळतो आपल्या मोबाईलवर, आपल्या कॉम्प्युटरवर, उदाहरणार्थ मारिओ नावाची गेम घेऊ किंवा एक साधं अगदी सिंपल समजू की सापशिडी खेळतोय आपण. ते खेळत असताना आपण वर जातो, पुन्हा खाली येतो त्या सापाच्या ह्याच्यातून, पुन्हा शिडीने आपण वर जातो. जसे जसे आपण ते हे वापरतो त्याप्रमाणे किती नंबर्स येतात त्याप्रमाणे आपण खेळतो तो गेम. तसंच कॉम्प्युटरवर किंवा आपल्या मोबाईलवर पण जे आपण गेम खेळत असतो, ते गेम खेळताना कुठल्याही क्षणी जर आपल्याला असं वाटलं, आपण त्या गेम मध्ये इतके आतच जातो ना खेळत असताना, आपल्याला मजा यायला लागते ना. त्याच्यामध्ये 3 चान्स असतात. सापशिडीमध्ये तर डायरेक्ट आपण खालच्या ह्याच्यावर येतो पुन्हा एकदा. पण जे बाकी कॉम्प्युटरवरचे, लॅपटॉपवरचे गेम्स आहेत, तिथे आपल्याला 3 चान्स असतात, 4 चान्स असतात. त्याच्यामध्ये आपण म्हणतो, "अरे अच्छा, हे कॅरेक्टर" म्हणजे एक गेम एक चान्स संपतो. मग पुन्हा आपण एक्झिट करून पुन्हा एक एक चान्स घेतो. असं करून आपण तो गेम खेळत असतो. ते खेळताना कुठल्याही क्षणी आपल्याला असं वाटतं का, की त्या गेमला आपण इतके अटॅच होतो, इतके त्याच्यामध्ये गुंग होतो, की असं कुठं वाटतं का, की हे जे खेळतोय ना, तो मारिओ जो आहे, तो म्हणजे मी आहे. ते आतमधलं जे जग आहे, त्या गेमच्या आतमध्ये असणारं, ते जग आपलं आहे. असं आपल्याला होत नाही. कधी-कधी आपण खूप आतपर्यंत जातो त्या गेममध्ये. त्या लेव्हल खेळताना आपल्याला अप डाउन करताना खूप मजा येते, की एक लेव्हलवर चढतोय, पुन्हा पुन्हा आपण त्यातून बाहेर पडतो. पण त्या क्षणी आपल्याला कुठेतरी मनामध्ये हे माहीत असतं, की ही गेम आहे आणि मी हे कॅरेक्टर नाहीये. पण ती गेम ज्याने निर्माण केली ज्याच्या कुणाच्या विचारातून ती गेम आली, तो विचार कसा असेल? कुणीतरी गेम निर्माण केली, त्याला पैसे कमवायचे असतील. एकतर तो विचार असेल, हेतू. दुसरा काय असेल? मला अशी एक गेम सुरुवात करायची, की ज्यामुळं माणसाला आनंद मिळेल. करमणूक होईल, थोडा रिलॅक्स होईल तो. हा एक असेल. तिसरं काय असेल? कुणीतरी खूप क्रिएटिव्ह आहे. त्याला नवीन-नवीन आयडिया सुचतात. आणि एक आवड आहे. पैसे मिळो किंवा न मिळो, पण एक क्रिएशन करायला आवडतं. क्रिएटिव्हिटी चांगली आहे. तो पण एक हेतू असेल. असे वेगवेगळे हेतू असतील आणि एक विचार असेल, की असं तयार करायचंय. त्या विचाराने त्याची निर्मिती झाली त्या गेमची. विचार कुठलाही असू दे, पण त्याच्या मागे जर त्या विचार जर तो ईश्वराच्या विचारासारखा असेल. ईश्वराचे विचार कोणते? आनंद, सुख, समाधान, शांती हे सगळे. जो कोणी हे निर्मिती करतोय, त्या माणसाचा विचार पण असाच असेल, की मला असं काहीतरी निर्माण करायचंय, की ज्यातून ती निर्मिती वापरणाऱ्या लोकांना एक आनंद मिळेल. तो विचार सत्य आहे. ती भावना सत्य आहे. असा त्याचा अर्थ आहे. जे आपण वाक्य वाचलं, की जो कोणी तो गेम खेळतो, त्याला आनंद मिळतो ती गेम खेळताना.
एक प्रकारची एक्साइटमेंट असते ना, ह्या गेमच्या एवढ्या लेवल मी क्रॉस केल्या हे म्हणताना. पिक्चर बघायला आपण गेलो, त्या पिक्चरची स्टोरी कुणाच्या तरी डोक्यातून निर्मिती झाली. त्या निर्मिती मागे तो विचार काय असेल, की मला असं काहीतरी क्रिएशन करायचंय, की मला एखादा अवॉर्ड मिळाला पाहिजे. त्या अवॉर्डसाठी म्हणा किंवा आपलं नाव खूप व्हावं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी किंवा पैसा मिळावा. ह्या हे विचार आहेत त्याच्या मागे. मग हे विचार वाईट नाहीये. ह्या विचारातून स्वतःला सुखी करण्याचं एक एक विचार आहे त्याच्या मागे, एक हेतू आहे त्याच्यातला. त्यामुळे तो विचार आपण ईश्वरी विचार म्हणू शकतो. ते विचार सगळे सत्य आहेत. जे विचार ज्या विचारातून ही निर्मिती झाली, एखादा पिक्चर बनवणं, एखादा गेम बनवणं आणि तो अं, सगळ्यांसाठी तो कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर तो उपलब्ध करून देणं. म्हणजे ही जी सगळी पुढची क्रिया आहे, सगळी निर्मिती आहे, ती एका विचारातून झाली, जो विचार सत्य आहे. पण जी काही निर्मिती झाली, की एखादा सिनेमा, एखादा गेम, हे सगळं जे आहे ते शाश्वत नाहीये, जसा तो विचार शाश्वत आहे. तो विचार कायम राहणार आहे. त्या विचारामधून जी भावना आपण पुढे जाऊन गेम खेळताना आपल्याला जो आनंद मिळणार आहे, जे काही समाधान मिळणार आहे त्या गोष्टीचं, हे सगळं ईश्वराच्या त्या एका विचारातून आलंय, ज्यांनी कुणी ते निर्माण केलंय. समजतंय? म्हणजे जर कुणी गेम निर्माण केलाय, तो गेम जेव्हा मी खेळेन तेव्हा मला आनंद होईल. त्यामुळे त्या विचाराने ज्या कोणी माणसाने तो विचार टाकला, की मी असा एक गेम बनवेन की लोकांना आनंद देईल आणि तो खरोखर मला मिळतोय. मला अनुभव करता येतोय आनंद. म्हणजे जे बी लावलं होतं ना तेच उगवतंय. त्याचा रिझल्ट ज्या विचाराने ती सुरुवात झाली, गेम आपण असा एक डिझाईन करू, त्याचा रिझल्ट पण तसाच, सांगायचा उद्देश. तसंच अगदी एखादा सिनेमा. एखादा माणूस सिनेमा बनवतोय, पैसे लावतोय आपला प्रोड्युसर म्हणून आणि ते करताना त्याच्या मनात खूप भीती, हे कसं होईल? लोकांना आवडेल का? माझं काही चुकत तर नाहीये ना? अशा अनेक भीतींनी, अनेक अशा विचारांनी तो ते निर्माण करतोय. कदाचित तो पिक्चर एवढा चांगला असेल किंवा त्याची स्टोरी चांगली असेल, बाकी सगळं ठीक असेल. पण ज्या माणसाची एनर्जी त्याच्यामध्ये लागली, जितकी ऊर्जा त्यांनी लावली, विचारांची ऊर्जा, ज्या विचारातून ते क्रिएशन झालं, ते निर्माण झालंय, त्याच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, त्याच्यात भीती भरलेली आहे, त्याच्यात आनंद नाहीये. तो पूर्ण पिक्चर बनेपर्यंत तो माणूस टेन्शनमध्ये आणि अनेक संकटांनी त्यामुळे संकट येतात, अडचणी येतात. असं पण होऊ शकतं आणि मग ते क्रिएशन आहे, जो पिक्चर बनवला गेलाय, तो तितका लोकांना आवडणार पण नाही. कारण जिथून त्याची सुरुवात झाली त्यामधून सगळं प्रकट होतंय. त्या पिक्चरमधून तेच दिसतंय. तेच गुण त्याच्यामध्ये शोकेस होतील आणि त्यामुळे असं होऊ शकतं, की तो पिक्चर इतका लोकांना आवडणार नाही. बरं हे पिक्चर बनवताना कुठेही ते जे हिरो हिरोईन आहेत आतमध्ये काम करणारे, त्यांना समजते की हे जे जग आहे, हे फक्त आम्ही कॅरेक्टर प्ले करतोय. ते कुठेही ते सत्य मानत नाहीत, की आम्ही तेच कॅरेक्टर आहोत. आम्ही तर केवळ अभिनेता आहोत, अभिनेत्री आहोत जे करतो हे काम म्हणजे. म्हणजे ज्या विचाराने त्याची निर्मिती झाली तो केवळ सत्य आहे. बाकी बाकी त्या गोष्टी, ती निर्मिती किंवा ते आज असेल उद्या नाहीये. म्हणजे शाश्वत नसेल ते. कधीतरी नष्ट होणार आहे, कधीतरी ते संपून जाणार आहे. पण ज्या विचाराने त्याची सुरुवात झाली तो एक सत्य आहे. त्याप्रमाणे ईश्वराने जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती करण्याचा आणि आपल्याला बनवण्याचा एक विचार केला, तो विचार सत्य आहे. आपण जे रोज बघतो, की गाडी, घर हे सगळं मला पाहिजे. आपल्या विचारांनी ते मला हे अनुभव करायचे म्हणून आपण ते आपल्या विचारांनी मिळवलं सुद्धा. पण आपण त्याला खरं मानून बसतो. कारण ते अशी एक वेळ येते की ते संपून जाईल. त्याचा नाश होईल पुढे जाऊन समजा. त्याला एक अंत आहे त्याचा. पण जो आनंद मी त्याच्यातून घेतली, ज्या विचारांतून ते माझ्याकडे आलंय, तो विचार म्हणजे थोडंसं एक डीपमध्ये सांगितलं गेलंय, की तो जो विचार आहे तो मात्र सत्य आहे. त्याच्यात काही खोटं नाहीये. ती जी भावना मला घ्यायची, तो जो अनुभव मला घ्यायचा आहे, तो सत्य आहे. कारण उद्या गाडी नसेल, घर नसेल, पण त्या घरामध्ये आणि त्या गाडीमध्ये बसून मी जे काही अनुभव घेतलेत, ज्या आठवणी मी जमवल्यात, माझ्या कुटुंबाबरोबर असेल, माझ्या नातेवाईकांबरोबर अजून कुठून असेल, मित्रमैत्रिणींबरोबर, ते सगळे अनुभव आणि त्या आठवणी, तो आनंद,
ह्या सगळ्या भावना सत्य आहेत. त्या क्षणिक जरी असतील तरी आपण ते अनुभव घेतले, आपण ते जगलो. आणि ते जे आनंदाचे अनुभव आहेत ते आपल्याला मिळाले कारण ज्या विचारांनी मी सुरुवात केली. तर म्हणून अं, बाबाजी हे सांगतात, खास करून 7व्या धड्यामध्ये, की तुम्हाला जो अनुभव आता तुम्ही घेत आहात तुमच्या वास्तवामध्ये, त्याच्या मागे जाऊन त्याच्यात बी कुठलं टाकलंय ते बघा. कारण जे बी लावलंय तेच फळ येणार. आणि जो विचार आहे आपला, की मला पैसे मिळवायचेत म्हणून मी हे काम करते, तर पैसे मिळवायचेत म्हणून काम, जे काही आपण क्रिएशन विचारांनी निर्मिती करतो, पैसे मिळवायचा जरी आपला विचार असला तर तो वाईट नाहीये. कारण पैसे मिळवून मी माझंच आयुष्य चांगलं बनवतेय. मला जे जे साधनं माझ्या घरात वापरायची, मला जे काही माझे प्लॅन्स आहेत, मला ट्रिपला जायचं आहे, मला अजून काही खरेदी करायची, जी माझी आवड आहे, त्याच्यासाठी मी पैसा कमवते. हा त्याच्या मागचा विचार आहे. पण कुठंतरी माझ्या मनामध्ये काही सुरू करताना असा विचार आहे, की कुणाचा तरी द्वेष वाटतोय, कुणाचा तरी तिरस्कार आहे, कुणाला तरी कमी लेखण्यासाठी किंवा कुणाला तरी हीन म्हणून दाखवण्यासाठी किंवा असा कुठलाही विचार जो ईश्वराच्या विचारात नाहीये. कुणाचं तरी फसवण्याच्या हेतूनी मी त्याच्यासोबत पार्टनरशिप करते, की ह्या माणसाला गोड गोड बोलून त्याच्याबरोबर बिझनेस स्टार्ट करायचा, त्याचा विश्वास घ्यायचा आणि थोड्या दिवसांनी त्याला धोका द्यायचा. हे सगळं प्लॅनिंग करून ह्या सगळ्या विचारांनी ज्याची काही आपण निर्मिती केली त्याचा रिझल्ट तसाच असणार आहे. कारण मूळ विचार जे त्याच्यात इनपुट होतं तेच आउटपुट आहे. आपण आता न्यूज मध्ये एक मोठं एक बघतोय घटना, की ज्या विचारांनी त्याचं एक्झिक्युशन झालंय, प्लॅनिंग झालंय, तसाच त्याचा आता रिझल्ट येतोय समोर. अशाच गोष्टी हे खूप ह्याच्यासाठी सांगितलं की आपण आपल्या विचारांचं अनालिसिस कसं केलं पाहिजे. त्यामध्ये अजून एक पॅराग्राफ आहे बघा, ज्यामध्ये बाबाजी म्हणतात की हा विचार प्रेम देतो, करुणेबद्दल बोलतो, आनंदाबद्दल बोलतो. तो पॅराग्राफ खरं तर का सांगितला माहितीये, तो आपल्याला मदत करतो आपल्या विचारांचं वर्गीकरण करायला. म्हणजे समजून घ्यायला की माझा विचार कुठला योग्य आणि कुठला अयोग्य आणि कुठला माझ्या निर्मितीमध्ये मला मदत करेल. ज्यावेळी मला असं वाटतं ना की मी बरोबर विचार करतेय ना, आपण होतो सगळेजण कन्फ्युज होतो कुठल्या ना कुठल्या पॉइंटला, आपल्याला डिसिजन्स घेता येत नाहीत, निर्णय घेताना आपण नेहमी गोंधळलेल्या अवस्थेत असू समजा. त्या क्षणी फक्त डोळे मिटा, आपल्या हृदयात जा आणि फक्त बघा की ज्या विचारांनी मी हे कार्य करते तो विचार आनंद देतोय का. एकदम सिंपल आहे. इतकी इतकी सहजता आहे खरं या अभ्यासक्रमामध्ये. आणि हे सगळं आपल्या संतांनी आपल्या साहित्यामध्ये ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे. तसं हे बघायला गेलं तर हे नवीन नाहीये. पण आता एक पूर्ण व्यवस्थित असा अभ्यासक्रम असल्यामुळं आपण ह्याचा डीप मध्ये जाऊन विचार करायची हीच वेळ. नाहीतर आपल्याकडे अनेक ग्रंथ, साहित्य खूप आहे आणि ते तसंच धूळ खात पडेल जर आपण आत्ता ते वापरलं नाही तर. तर प्रत्येक विचार आपण निर्णय घेताना ह्याला विचार त्याला विचार फोन करून ते करण्यापेक्षा डोळे मिटून शांत बसायचं, हृदयामध्ये जायचं, आपल्या उच्च स्वसोबत बोलायचं, आतमध्ये जाऊन आपल्या आत्म्यासोबत आणि बघायचं की जो विचारांनी मला आता कन्फ्युजन आहे निर्णय घेताना, त्या विचाराच्या वेळी बघायचं की हा विचार मला आनंद देतोय का. या विचारांनी मला एक आतून समाधान, शांतता मिळते का. भलेही त्यावेळेस आपलं सगळं कुटुंब आपल्या अपोजमध्ये, विरोधामध्ये उभं राहील. असे काही निर्णय आपण घेतो आयुष्यात की जिथं कुणी सपोर्टला नसतं आपल्या, आपण एकटेच त्या दिशेने चाललेलो असतो. पण बघायचं काय की माझा अंतरात्मा मला काय सांगतोय, की मला आवड आहे का त्याच्यामध्ये, मला समाधान मिळते का, मला आनंद मिळतोय का, की कुणीच तरी सांगतं म्हणून मी करते. कुणीतरी मला सांगतंय की तू हे कर, हे तुझ्यासाठी चांगलंय, पण माझ्या आतमध्ये विरोध आहे त्याला, मला नाही इच्छा होते ते करावंसं, मला नाही वाटत आहे. पण कुणीतरी माझ्या जवळचा व्यक्ती मला हे सांगतोय तू हे कर, हे तुझ्यासाठी चांगलंय, चांगलंच. तर आपण विचार करायचा की मला हा निर्णय घेताना हा जो विचार माझ्या मनात होतोय
तो मला आनंद देतोय का? आतून कबुली मिळते का मला, की हे माझ्या समाधानासाठी आहे, हे मला समाधान देते, शांतता देते, सुख देते. ह्या सगळ्याचं असं बघायचं आणि जो विचार आपल्या हिताचा आहे, मला वाटते की हे मला जास्त सूट होतंय आणि मला हे जास्त आनंद देणारं वाटतंय. असा निर्णय घ्यायचा. कारण जेव्हा आपण असा विचार करतो, डोळे मिटून आणि ते म्हणतो, शुद्ध आपला हेतू सांगतो, की मी हे करायचं, हे मला करावंच वाटतंय कारण मला ह्याच्यात आनंद मिळतोय. आणि मग तुम्ही त्या कामाची सुरुवात करा. पूर्ण म्हणतो ना, पूर्ण जग जरी त्याच्या विरोधात असेल, आपलं कुटुंब जरी विरोधात असेल, तरी तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल. कारण तुमच्या त्या कार्याची सुरुवातच मुळात अशा एका विचाराने झाली, जो ईश्वरासोबत एक आहे. आणि म्हणायचं, की मी जो विचार करते आत्ता, तो मला आनंद देतो आणि तो ईश्वरासोबत एक आहे. आपल्या प्रत्येक कामाच्या आधी निर्णय घेताना आपण आपल्या विचारांना ईश्वरासोबत एक करायचं. ह्याबद्दल बाबाजी सांगतात. आपण दिवसभर म्हणतोय, तुम्हाला आता सराव झालाय, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली. ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. माझ्यात प्रेम आहे, करुणा आहे, आनंद आहे, उत्साह आहे. मग आपण उठल्या-उठल्या हे पण म्हणू शकतो, की मी ईश्वराच्या सगळ्या गुणांनी भरलेली, कारण मी त्याच्या प्रतिमेत बनले. त्यामुळं माझा आजचा जो दिवस आहे, तो अगदी सहज, सोपा आणि प्रेमाने भरलेला आहे. म्हणजे आपल्या गुणांना आपण दिवसभरामध्ये एनर्जी देऊन टाकली. म्हणू शकतो आपण असं, की मी त्या गुणांमध्ये आहे. म्हणजे माझ्याकडे त्याचं भांडार आहे. मी त्याचा स्रोत आहे, कधी न संपणारा. समुद्रातलं पाणी कधीही संपत नाही. मग मी म्हणू शकते ना, की माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण बाबाजींनी ते सत्य सांगितलंय, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराच्या सगळ्या शक्ती, सगळे गुण, सगळं माझ्यात आहे. तर मी आजच्या माझ्या दिवसाला सहज, सोपं आणि पूर्णपणे प्रेम देते, की माझा आजचा दिवस सोप्या पद्धतीने, सहजतेने आणि प्रेमात पुढे जाईल आणि संपेल असाच. ह्या प्रकारचे विचार आपण सकाळी-सकाळी ठेवले तर बघा आपला दिवस कसा जातो. नुसतं म्हणून बघा, की मी आजच्या माझ्या दिवसाला खूप आनंद देते. खूप प्रेम देते आजच्या दिवसाला. आपल्याला असं वाटतं कधी-कधी, की माझं रोजच्या दिवशी ना सहज होणारी कामं पण खूप त्याला त्रास होतो. खूप अडचणी येतात. कुठं जायचं असेल आपल्याला, बँकेत असेल किंवा अजून काही काम असेल. महत्वाचं काही असेल, ऑफिसमध्ये प्रोजेक्ट असेल, काही असेल. त्यावेळेस तर खास करून आपल्याला भीतीचे विचार येतात. मग उठल्या-उठल्या हे स्वतःच्या आतमध्ये म्हणा, की मी ईश्वराच्या गुणांनी भरलेली. मग जर मी भरलेली आहे, तर माझ्या आजच्या दिवसाला मी माझे ते गुण देते. जे काही आपल्याला पाहिजे त्या दिवशी. मला आजच्या दिवशी मला खूप आनंद पाहिजे. माझं जे काम आहे आज दिवसभरामध्ये जे होणार आहे, ते मला ती भीती काढून मला आनंद पाहिजे फक्त. ते काम माझं छान झालं पाहिजे. असं कुठलंही काम असेल, त्या कामाला सकाळी उठल्या-उठल्या म्हणा, की आजच्या दिवसाला मी खूप प्रेम, खूप प्रकाश, खूप आनंद, खूप सहजता, खूप सोपं पद्धतीने आजचा दिवस जाईल. ही सगळी आपली एनर्जी, आपले विचार आहेत. जे बाबाजी म्हणतात, की निर्मिती आपल्या विचारांनी होतीये ना, मग माझा दिवस मी निर्माण करेल. म्हणून अफर्मेशन्स जे तुम्ही ऐकता YouTubeवर, की माझा आजचा दिवस असा आहे, तसा आहे, हे त्या बेसवरच बनलेलं आहे सगळं. तर जसं आपण म्हणतो, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, ईश्वराच्या गुणांमध्ये आहे. याचा कुठे वापर करायचा तुम्ही शोधा आता, की आपल्या क्रिएटिव्हिटीनी आपलं डोकं लावून हे सगळं जे सांगितलेली सत्य आहेत, ती आपल्या आयुष्यात कुठं वापरायची? आपण अन्न पण खाताना आपण हरीचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. त्यावेळेस म्हणा, की हे जे अन्न आहे, त्याला मी खूप प्रेम देते. खूप आनंद देते या अन्नाला. अन्नाला आनंद. अजून काय म्हणू शकतो? मी खूप शांतता देते या अन्नाला, समृद्धी देते. नुसतं म्हणा त्याच्याकडे बघून. ते जे अन्न आपल्या पोटात चाललंय, त्याचं जे व्हायब्रेशन आहेत, ते बदललेले असतील. आपण आपल्या देवाचं नाव तर घेतोच. प्लस हे पण म्हणा, म्हणून पाणी सुद्धा पाळण्याचं आपण वॉटर मॅनिफेस्टेशन तुम्ही ऐकलं असणार आहे टेक्निक. ते काय आहे शेवटी? तेच आहे ना, की जे काही विचार देतायत, तेच व्हायब्रेशन आपल्या शरीरात वाहतायत. मग बाबाजींनी जे सांगितलंय, की आपल्या विचारांनी आपण निर्मिती करतो. हे सांगण्याचा जो हेतू आहे, की जसे पाहिजे तसे आपले विचार वापरा. पण कंडिशन एकच आहे, आपले विचार ईश्वरासोबत एक पाहिजेत.
दुसरा कुठलाही हेतू, असा कुठलाही विचार कुणाला तरी कमी लेखून, कुणाला तरी त्रास देऊन, तसा माझा विचार नकोय. कारण तो व्यक्ती सुद्धा ईश्वराच्याच प्रतिमेत आहे. हे ह्या सगळ्या बेस बेस आहे, फाउंडेशन आहे, ज्याच्यावर आपण बिल्डिंग उभी करतो. तर हे कधीच विसरायचं नाही की माझा हेतू काय हे करण्यामागं. आज मी ध्यानाला बसतीये म्हणून आपण ध्यानाला संकल्प, कुठल्याही पूजेच्या आधी आपण संकल्प घेतो. ते जी भूमिपूजन करतो, जिथे बिल्डिंग उभी करतो, आणि जी ती पूजनाची विधी आहे, भलेही लोकांचा त्याच्यावर विश्वास नसेल, पण ते सांगण्यामागे हेतू हेच आहे की ह्या भूमिपूजनाच्या वेळी मी ह्या पृथ्वी मातेला खूप प्रेम देते. पूजा करतो म्हणजे काय, जेव्हा आपण फुलं वाहतो, हे करतो, त्यातनं एक प्रकारचं प्रेम आपण एक्सप्रेस करतो. म्हणून ते करायचं. काही लोकांना ती क्रिया हाताने केल्यानंतर ते समाधान वाटतं, ते प्रेम जाणवतं. काही लोकांना केवळ दृष्टीतूनच, आपण नुसते बघतोय जमिनीकडं, तेव्हा सुद्धा आपल्या दृष्टीतून ते प्रेम फील होतं, आपोआपच ते हृदयातून वाहतं. आणि आता बाबाजींनी आपल्याला एक नवीन म्हणजे एक असं सांगितलं की तुम्ही हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवा. जेव्हा मी जमिनीकडे जेव्हा जेव्हा बघते, तेव्हा माझ्या हृदयातून मी प्रेम आणि प्रकाश जर जमिनीला दिला, जेव्हा मी असं काही पूजा करत असेल, तेव्हा ते अजून जास्त फील होतं आपल्याला. तर हे सगळे जे आपल्याकडे विधी सांगितले गेले, ज्या पूजा आहेत, त्या ह्यासाठीच आहेत की काही लोकांना हाताने ते कर्म केल्यानंतर जास्त त्या भावना, तो भाव जागृत होतो. काही लोक बघा तुम्ही पूजा करत असताना रडतात, आनंद अश्रू असतात, की भगवंताची जी पूजा आपल्या हातनं घडतीये ना, त्यावेळी आपले भाव जागृत, आपलं हृदय ओपन होतं त्यावेळी. मग काही लोकांना त्यामधून हृदय चक्रावर त्यांच्या त्या एनर्जी फील होतात. आता मी जर डोळे मिटून तसा म्हणलं आणि एखादी व्यक्ती खूप त्रासात आहे, त्याच्या घरी खूप त्रास आहे, आणि त्यांना म्हणलं तुम्ही इथं प्रेम पाठवा, तिथं प्रेम पाठवा, त्या माणसाला प्रेम तर फील होईल का? तो माणूस म्हणेल मी इतक्या त्रासात आहे, मला अजिबात, मी दगड झालो, मला कुणाबद्दल प्रेम नाही वाटत आहे. त्या माणसाला प्रेम फील करण्यासाठी जेव्हा असं काहीतरी तो वाचेल, असं काहीतरी ऐकेल, अशा लोकांमध्ये राहील की जिथं प्रेमाची भावना त्याला समजेल, की कुणीतरी त्याला चार शब्द चांगले म्हणतात, अशा वेळीच त्याला प्रेम फील होईल. मग जर एखादा माणूस पूजा करत असेल, भगवंताची मूर्तीपूजा, मूर्ती समोर बसला आणि करत असेल, त्यावेळी खरं तर त्याला खरोखर आतून प्रेम फील झालं, तर ते जे आपण म्हणतो प्रेम आणि प्रकाश पाठवणं हृदयातून, ते त्यावेळेस तो सहजपणे करू शकेल. कारण असं होतं, पोथी वाचताना, नामस्मरणाच्या वेळी एखादं असं भावपूर्ण गाणं ऐकताना सुद्धा आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, म्हणजे संगीत सुद्धा त्याच्यामध्ये आलं. तर ह्या सगळ्या ज्या ही साधनं आहेत, ही सगळे आपल्या हृदयासाठीच आहेत, की ते आपण फील करावं, म्हणून त्याला भावगीत म्हणतात. त्याच्यामध्ये भाव आहे. अशा सगळ्याच गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात असे भाव आणतात की म्हणजे त्या भावना जागृत करतात, त्या गोष्टी आपण करू शकता युनिफाईडच्या दरम्यान, जे आपल्याला आनंद देतात आणि आपले भाव जागृत करतात. तसंच आपले विचार सुद्धा, आपली निर्मिती जर आपण करतोय, तर माझा दिवस 100% आनंदातच पाहिजे. कशासाठी मी दुःखाचा विचार करू ना? आय डिझर्व्ह हॅपीनेस होल डे. त्यामुळं मी उठल्या-उठल्या माझ्या दिवसाला मीच ऊर्जा दिली पाहिजे, मीच विचार दिले पाहिजे. त्याचे इनपुट आहे ते मीच देणार. मग त्याचा आउटपुट. त्याप्रमाणे आपण विश्वासाने रोज उठल्या-उठल्या म्हणलंच पाहिजे, माझा आजचा दिवस खूप आनंदात आहे. खूप छान जाणार आहे माझा दिवस. मी देते त्याला माझ्या सगळ्या एनर्जीज देते. आणि त्या द्या. कारण आपण त्या सगळ्या विचारांनी भरलेलो, आपण त्या गुणांमध्ये आहोत, आणि म्हणायचं दिवसभर की मी ईश्वराच्या गुणांमध्ये आहे, त्याच्या विचारांमध्ये आहे. माझा दिवस पण तसाच जाणार आहे, ईश्वराच्या विचारात आणि गुणांमध्येच जाणार आहे. आणि त्यासाठी मी तेच विचार देते. अशा पद्धतीने सुरुवात करा. झोपताना प्रेम प्रकाश पाठवणं सुरू ठेवा. आपली आभा स्वच्छ करणं, लॉक करणं हे सुरू ठेवा. त्यामुळे आपण विचारांच्या बाबतीत सतत अवेअर पण राहतो. आणि दोष आणि श्रेय, आपल्या चांगल्या अनुभवांचं श्रेय स्वतःवर घ्या. आणि त्याचे दोष सुद्धा, जर काही चुकीचं घडलं, काही दुःख झालं, वेदना झाल्या, ते सुद्धा स्वतःवर घ्या. हे बाबाजींचं वाक्य आहे धड्यातलं. आपण जरी आपल्या विचारांनी दिवसभरामध्ये असे प्रसंग ओढवून घेतले जे खूप त्रास देणार आहेत, जे आपल्याला रडवणार आहेत, आतून हर्ट करणार आहेत, वाईट वाटतंय असं, आणि आपल्याला वाटतं आपण कुठे येऊन अडकलो, ही जरी रियालिटी आता आपली असेल, ज्याला आपण नरक म्हणू शकतो, जे बाबाजींनी पुस्तकात त्यांच्या त्या 7व्या धड्यामध्ये लिहिलेलं आहे,
तरी सुद्धा एक सत्य मात्र बाबाजी पुन्हा आपल्याला आठवण करून देत आहेत, की तरीही आपण सगळेजण दिव्य आहोत हे विसरू नका. कारण ती जी रियालिटी आहे दुःखाची, त्रासाची, ही मीच तयार केली. आणि याचा अर्थ असा की मी माझ्या विचारांनी निर्माण करू शकते, मी निर्माण करताय. आणि हे आपलं ईश्वरत्व सिद्ध करतं असं बाबाजी म्हणतात, की हेच तुमचं ईश्वरत्व सिद्ध करतं, की तुम्ही काहीतरी निर्माण करताय. स्वर्ग नाही तर नाही, नर्क तयार करताय. आपण विचारांबाबतीत जागरूक नाही म्हणून आपण नर्क तयार करतो. आपल्याला माहित नाही, आपल्याला वाटतं कुठला तरी देव आहे जो आपलं आयुष्य घडवतोय, आपला दिवस छान घडवतोय. कुणी देव नाहीये, तो निर्माण करणारा. त्याचं काम होतं की त्यांनी आपल्याला बनवलं. आता माझ्या विचारांनी मी काय निर्माण करते हे हे ह्याची जबाबदारी माझी आहे, त्या देवाची नाहीये. नाही माझ्या आयुष्यातलं सुख देवानी मला दिलंय, नाही दुःख त्यांनी दिलंय. ही जबाबदारी बाबाजी आपल्याला घ्यायला सांगतात. मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा मी हे 7व्या धड्याची तयारी करत होते, मी जेव्हा धडा वाचला आणि मला आठवलं हे सगळं, जेव्हा युनिफाईड करत होते, तेव्हा मला हे बोलताना ना असं वाटत होतं की लोक हे ऍक्सेप्ट करतील का, की जे बाबाजी म्हणतात की दोष पण स्वीकारा आणि देवाला तुम्ही श्रेय देऊ नका. जे काही निर्माण करता त्याचं श्रेय, क्रेडिट स्वतःला घ्या. आपल्याला सवय नाहीये. आपल्याला कायम असं वाटत आलंय की माझ्या आयुष्यातलं सगळं सुख कुठल्या तरी देवतेने, कुठल्या तरी गुरूंनी मला दिलंय. आपल्याला वाटतं सगळ्यांना असं. आपण त्यांचे आभार मानतो, जे मानायला पाहिजेत. आपली श्रद्धा आहे आणि त्यांच्यातून आपली निर्मिती झाली. आपण म्हणतो ईश्वराने मला निर्माण केलंय. मग माझा ईश्वर जर कुठली देवता, कुठले गुरु असतील तर आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. पण क्रेडिट जे आहे, जे श्रेय आहे ते स्वतःला घेतलं पाहिजे. माझ्या आयुष्यात जर पुढच्या 2 महिन्यात प्रमोशन झालं माझं नोकरीमध्ये, तर त्याचं श्रेय मी घेतलं पाहिजे. मी म्हणलं पाहिजे की मी माझ्या विचारातून माझं प्रमोशन निर्माण केलं, हे म्हणलं पाहिजे. त्यासाठी स्वतःचे आभार, देवतेचे पण आभार, पण श्रेय त्याचं स्वतः. नाही झालं प्रमोशन, ड्यू होतं पुढच्या 1 महिन्यामध्ये, पण ते गेलं. आता पुढच्या वर्षी ते जे दुःख आहे ते सुद्धा माझंच, हे बाबाजी सांगतात. आणि मला असं वाटत होतं हे मी सांगू कसं, मला समजत नव्हतं की लोक याला ऍक्सेप्ट करतील का, म्हणजे कसं हे सांगावं ह्याचा मला प्रश्न पडला होता. पण पुन्हा एक विचार माझ्या मनात उच्चस्वनी माझ्या दिला, की ह्या सत्याला जज करणारी तू कोण. करेक्ट आहे, हे सत्य आहे. ज्याला घ्यायचं ते घेतील, ज्यांना नाही पटत आहे ते हे सत्य मान्य नाही करणार. पण त्यांना पटेल किंवा नाही, त्यांना ते आवडेल किंवा नाही, ह्यासाठी मी त्याला जज नाही करू शकत त्या सत्याला. ते सत्य सत्य ते शाश्वत आहे. कारण सत्य हे नेहमी म्हणतो ना कटू असतं. ते सहज नसतं, इझी नसतं, कम्फर्टेबल नसतं, की प्रत्येकाला जे ऐकावंसं वाटते गुडी गुडी, तसं नाहीये सत्य ना. मग माझ्या मनामध्ये हे विचार यायला लागले. मी थोडी कुठंतरी त्याच्यासाठी एक म्हणते ना की थोडंसं एक पुढे मागे मला होत होतं की कसं हे सांगावं ही गोष्ट. म्हणजे मी अगदी ऑनेस्टली तुम्हाला आज हे सांगते की ह्यावेळी मला असं वाटत होतं की हे उदाहरण देऊन कसं सांगावं किंवा कसं असं सांगू की जेणेकरून सगळ्यांना ते पटेल किंवा आवडेल. पण त्या क्षणी मला दुसरा विचार आला की कुणाला पटावं किंवा त्यांना आवडावं ह्यासाठी सत्य नाहीये. ते कायमच सत्य, जरी ते कुणाला आपल्याला आवडलं किंवा नाही आवडलं, ते शाश्वत आहे. त्याचा विचार मी नाही केला पाहिजे आणि मी ते जज नाही केलं पाहिजे की ह्याला आवडणार नाही, ह्याला चांगलं वाटणार नाही. समजतं म्हणजे आपले विचार कसे सुधार आपोआप होत जातो जेव्हा आपण युनिफाईडशी जोडले जातो. कारण बाबाजींनी जी सत्य सांगितली आहेत, जे काही आपण ह्या धड्यामध्ये अभ्यासक्रमात वाचतोय, हे आपल्या आधीच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळं आहे. म्हणून ते आपल्याला कधी कधी अनइझी होतं, कम्फर्टेबल नाहीये ते आपल्यासाठी, की रोज जे आपण ऐकतो तसं नाहीये हे. तर श्रेय आणि जी जबाबदारी आहे, दोष, ती सगळी स्वतःला घ्या, हे म्हणण्यामागं हाच हेतू आहे. की नाही माझं नशीब फुटकन कसला देवेन काय बनवलं त्यांनी, आणि देवाचं आमच्याकडे लक्ष नाही, आणि जे पापी लोक आहेत त्यांचं सगळं चांगलं आहे. ही वाक्य म्हणणारी लोक, त्यांच्यासाठीच हे सत्य खुलं केलेलं आहे. जे काही आहे ना ते आपण आपल्याच विचारांनी निर्माण करतो. आणि जी परिस्थिती आपण बघतोय त्यासाठी सुद्धा हे कलेक्टिव्हच जबाबदार आहे. ही सामूहिकच चेतना जबाबदार आहे, ज्या परिस्थितीमध्ये आता आपण राहतोय. कुठंतरी त्या विचारांनीच हे सगळं निर्माण होतंय.
युद्ध परिस्थिती असेल, हे असेल, ते असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऐकल्यानंतर पटणार नाहीत. पण हेच सत्य आहे की आपल्या विचारांनीच आपण आपली रियालिटी, ज्या वास्तवामध्ये आपण जगतो, ती निर्माण करतो. त्याचं उदाहरण मी मागच्या तुम्हाला सेशनमध्ये सांगितलं होतं की काही लोक अशा वास्तवात राहतात की ज्यांच्याकडं कशाची कमी नाहीये, आणि काही लोक ह्याच पृथ्वीवरची, त्याच ईश्वराने तयार केलेली, ज्याच्यामध्ये सगळं 100% सगळ्यांमध्ये समसमान आहे, पण तरीही त्या लोकांची वास्तव, त्या लोकांची रियालिटी वेगळी. त्यांना 2 वेळचं खायला मिळत नाही, इतका फरक आहे. तर हे सगळं जे आहे ते आपापल्या विचारांनी, केवळ फक्त माणूस जागृत आहे का नाही आणि त्याला माहिती आहे का नाही की माझ्यामध्ये ती शक्ती आहे की मी विचारांनी निर्माण करू शकतो. जेव्हा कळतं, ते ज्ञान येतं, तेव्हाच आपण काहीतरी असं बनवू शकतो. जोपर्यंत माणूस झोपलेला आहे की कुठला तरी देव आहे, कुठले तरी गुरु आहेत जे मला वाचवतील आणि जे माझं सगळं करतील, तोपर्यंत आपण आपण निद्रिस्त अवस्थेतच आहोत. पण जेव्हा बाबाजींसारखे मास्टर येतात किंवा अजून कुठले आपल्याला आत्मज्ञानाचे मार्ग मिळतात, जसं या पुस्तकात सांगितलं की आत्मज्ञान मिळवण्याचे मार्ग हजारो आहेत. आतापर्यंत हजारो मार्ग आहेत, त्यातला हा एक आहे युनिफाईड. जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा आपण जागे होतो खडबडून, स्वतःला उठवतो, उठा उठा बघा हे काय आहे. की म्हणून असं एक वाक्य आहे की आतापासून, इथून पुढं तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. उठल्या उठल्या माझा विचार काय आहे हे मी मी ठरवू शकते. कुणी आपल्या डोक्यात हात घालून आपल्याला थांबवणार नाही की तू हा विचार नाही करायचा, तू आनंदाचा विचार नाही करायचा. ती मुक्त इच्छा, म्हणजेच फ्री विल आपल्याकडे. ह्यालाच सार्वभौम असं म्हणतो आपण. सार्वभौम म्हणजे मी काय विचार करायचा. कुणीतरी आपलं तोंड दाबेल, डोळे झाकतील, सगळ्या पट्ट्या लावून टाकेल, अंगाला बांधून टाकेल, पण विचारांना नाही बांधू शकत कोणी. हेच आहे सार्वभौमत्व, की आपण कुठेही संचार करू शकतो आपल्या विचारांनी. कुणी विचाराला लॉक करू शकतं का? नाही करू शकत. ती शक्ती कुणामध्येच नाहीये. ते स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. त्या विचारांनी आपण काय निर्माण करायचं, हा चॉईस, ही निवड आपली. ह्याबद्दल बाबाजी 7व्या धड्यात सांगतात. त्यामुळं आजचा आणि उद्याचा दिवस आपल्याकडे आहे. जसं मी सांगितलं, सराव अगदी सोपा आहे ह्याचा. सराव करताना ह्या गोष्टी माहित करून मग आपण सराव केला तर तो अजून फील होतो आतमध्ये, राईट? जर मी धडा वाचला, सगळं झालं, पण काही गोष्टी अजून मला समजल्या नाही, किंवा अजून मला असं वाटतं की हे कशामुळं, हे काय, ह्याच्या मुळाशी जाऊन जेव्हा आपण हे सगळं ऐकतो, तेव्हा आपल्याला खरोखर त्याची एक गरज निर्माण होते की हे केलं पाहिजे. हे केलं पाहिजे कारण मला जाणवतंय की माझ्या विचारांनी मी युनिफाईडशी जोडले गेले. माझ्या विचारांनी इतके दिवस जे काही बदल झाले आपल्या आयुष्यात, छोटे मोठे, ध्यानामुळे असतील, आपल्या हे ऐकण्यामुळे असेल, हे माझ्या विचारांनी झालेत. आजही माझ्या घरातली लोक तीच आहेत, ते घर तेच आहे, छत तेच आहे, ज्या लोकांना मी रोज भेटते ती सगळी तशी आहेत, त्यांचे स्वभाव पण तसे आहेत. पण माझ्यात बदल झालाय. कशामुळं? कारण मी माझ्या विचारांवर काम करायला लागले, माझ्या विचारांमध्ये मी सुधारणा करायला लागले. आणि युनिफाईडचा हा जो सराव आहे, हा सराव केवळ हा 15 मिनिटाचा असं इथं करून बसलोय आपण असं नाहीये. दिवसभर आपल्याला आपला उच्च आत्मा सांगतो की तुझा विचार चेक कर, तुझा विचार चेक कर. आतून आवाज येतो की कुणाशी तरी आपण आरडाओरडा करतोय, समजा आपल्याकडनं एखादा अचानक निंदा घडती कुणाची तरी, चार चौघांमध्ये बसल्यावर होतं असं. त्यावेळी अचानक आपल्या आतून आवाज येईल, ईश्वराचा विचार निंदा करत नाही, तो प्रेरणा देतो, तो ऊर्जा देतो. मग त्यावेळी आपल्या अचानक असं वाटेल, अरे चा, मी तर हे करायला नाही पाहिजे. कारण ज्या माणसाची मी निंदा करते, तो माणूस आत्म्याच्या प्रवासामध्ये, जरी कुणीतरी सांगत असेल की यांचा मुलगा असं आहे, हे ते काही सांगत असेल, पण त्या माणसाचं ज्याच्याबद्दल आपण ऐकतोय आणि ज्याच्याबद्दल आपणही चार शब्द काढतो बाहेर, तो माणूस जो आहे तो पण ईश्वराच्या प्रतिमेत आहे, त्याच्यामध्ये पण ईश्वरी शक्ती वाहतायत. आपण ते विसरतो त्यावेळी. आणि ईश्वराचे सगळे गुण त्याच्यात आहेत, पण त्यालाही विसर पडलाय म्हणून तो तसा वागतो. त्यावेळी आपल्या मनामध्ये आतून आवाज येतो अंतरात्म्याचा की हा ईश्वरी विचार नाहीये जो तू बोलतीयस. त्यावेळी आपण थांबतो. म्हणजेच काय झालं की त्या माझ्या जागण्याने, जाग होण्याने माझ्या विचारांमध्ये खूप फरक पडलाय. दिवसभरातले काही विचार नकारात्मक असतील, असे असतील जे निंदा करतायत कुणाबद्दल तरी, अचानक आपण खोटं बोलायला जातो की त्या व्यक्तीला खरं सांगण्यापेक्षा खोटं सांगावं, असं पण होतं. पण त्यावेळी
एक आवाज असतो आतून की हा ईश्वरी विचार नाहीये, ईश्वरी गुण नाहीये जो तू दाखवतीस. तो आवाज आहे आपल्या उच्च स्वचा. आणि तोच आपला सराव आहे. हे 15 मिनिटं आपण बसून जे आहे, जे बाबाजींनी सांगितलंय की तुम्ही 15 मिनिटाचा सराव करा आणि विचारा आपल्या उच्च आत्म्याला की माझं काय चुकलं, माझे विचार कुठले असे आहेत चुकीचे ज्यांच्यामध्ये मला सुधार करायची गरज आहे. हे जे 15-20 मिनिटाचा अभ्यास आहे हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा. पण महत्वाचं हे आहे की दिवसभरामध्ये मी किती जागृत अवस्थेत आहे, मला आतून काय आवाज येतोय. आणि जेव्हा न कळत आपल्या सवयी आहेत आधीच्या आयुष्यापासून आत्तापर्यंतच्या, की सहज न कळत आपण त्या बोलतो. कारण आपण एक भोळी निरागसता आहोत, हे पण लक्षात ठेवा. आपल्याला त्या भावना भरभरून दिल्यात आणि त्या भावनेच्या भरात आपण बोलतो. त्यामुळे आपण एक भोळी निरागसता, जे बाबाजींनी शब्द वापरलाय, की तुम्ही इनोसंट आहात अगदी आणि त्याप्रमाणे तुम्ही ते वापरताय, करताय. पण आता ती वेळ आली जिथं आपण जागृत व्हायचं आणि स्वतःची निर्मिती तशीच करायची. ज्या क्षणी मी कुणाची निंदा करते, कुणाबद्दल द्वेष दाखवते, ह्याचा अर्थ असा आहे की मी माझ्या विचारांनी असे सगळं निर्माण करते. कुठेतरी ती एनर्जी झालीये तयार आता आणि ती ऊर्जा आपल्याकडे पुन्हा येणार आहे कुठल्या तरी रूपाने. ह्यालाच आपण कर्म म्हणतो. आपण विचारांनी पण कर्म तयार करतो असं म्हणतो. म्हणजे खरं तर काय त्याचा अर्थ, की तुम्ही जे काही विचार आहेत त्या विचारांनी असं निर्माण करता, तुमच्या भोवती सगळी अशीच लोक जमतील की जी सगळ्यांना आवडतं निंदा करायला, कुणाबद्दल तरी द्वेष करायला. मग ही लोक आज जी दुसऱ्यांचे द्वेष आणि निंदा करतायत ते उद्या येऊन आपलंही करतील. मग आपण त्यावेळेस म्हणतो असली कसली लोक माझ्या नशिबाला आली. आपल्या घरातलं वातावरण करेक्ट आहे. म्हणजेच काय झालं, सुरुवात आपणच केली. आपल्याच विचारांनी आपण त्याच्यामध्ये निर्मिती करतो. असं हे एक उदाहरण झालं. ह्या पद्धतीचे दिवसभरातले आपल्या विचारांची क्वालिटी बघा. कसे विचार आपण टाकतोय बाहेर आणि ते ईश्वरी गुणांमध्ये आहेत किंवा नाही, हे जर आपण शिकलो सगळेजण, मी सुद्धा त्याच्यात, तर आपल्याला निर्णय घेणं फार सोपं होईल. छोटंसं काहीतरी काम करायचं साधं सिंपल घरातलं, त्यावेळेस जर आपल्याला कन्फ्युजन असेल, डोळे बंद करायचे आणि म्हणायचं हे ईश्वरी गुणांमध्ये आहे का? ह्यातून काय निर्माण होणार आहे? ह्या विचारातून, ह्या कार्यातून आनंद मिळतोय, कुणाला तरी मदत होतीये, किंवा मी काहीतरी तयार केलं ह्याचा आनंद आहे का मला? स्वतःची स्तुती करणं पण काही चुकीचं नाहीये ना. माझ्या आतमध्ये ईश्वरच आहे. मी जेव्हा माझ्या स्वतःचं पेंटिंग केलंय, काहीतरी विणकाम केलंय आणि मी त्याचं कौतुक करते, तर ह्याचा अर्थ मी त्या ईश्वरी गुणाचं कौतुक करते. तर मला बघायचं की मी काय निर्माण करते. मला लिहायला आवडतं, कविता, लिखाण जे काही येते, त्या सगळ्यांमध्ये काय विचार आहे हे बघायचं. कारण आपला जो रिझल्ट, आपली रचना जी असेल ती आपल्या विचारांसारखीच असणार आहे. हे विसरायचं नाही आपण, की मी जे तयार करते तो जो रिझल्ट आहे, माझ्या मुलांना मी ज्या पद्धतीने विचार दिले, ज्या विचाराने मी माझ्या मुलांशी बोलते, मुलं ते बरोबर पकडतात आणि त्याप्रमाणेच त्यांचा स्वभाव बनतो. म्हणजे मी काही जे काही ज्या विचाराने त्यांच्याशी बोलले केले त्याप्रमाणेच त्यांची जडणघडण आणि त्यांची निर्मिती झाली. मी जर भीतीने सारखं माझा मुलगा नापास होईल का काय, माझा मुलगा अभ्यास करेल का नाही, ह्या भीतीपोटी मी जर सारखं त्याच्याशी बोलते, काळजीपोटी बोलणं किंवा एका दुसऱ्या कुठल्या हेतू किंवा विचारांनी बोलणं वेगळं, आणि सतत भीती की माझ्या मुलामध्ये तेवढं क्षमता आहे का नाही, सतत शंका घेऊन बोलणं त्यांच्याशी. हे मुलाचं एक उदाहरण देते. अशी कुठल्या व्यक्तीशी तुम्ही ज्या विचारांनी त्यांच्याशी बोलता त्याप्रमाणे त्या व्यक्ती पुढे जाऊन रिॲक्ट होतात, त्याच पद्धतीने त्या प्रतिक्रिया देतात. मग आपल्याला वाटतं अरे हे का असे वागतात. म्हणून 6वा धडा, जे काही मी निर्माण केलंय, जो माणूस समोरून मला देतोय ते माझ्याच विचारांनी मी निर्माण केलेलं आहे. कारण मी त्याला शंकेचं टाकलंय विचार, मग तो माणूस पण तसाच माझ्याशी वागणार. तर ह्या नोटवर आपण थांबू. जरूर 15 मिनिटाचा सराव करत राहा आपल्या दिवसामध्ये. 2-3 दिवस आहेत, पुढचा आठवडा पुन्हा आपण करणारच आहोत हे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की विचार आपले कसे आपले निर्मिती करतात आणि त्याप्रमाणे आपला दिवस सुद्धा आपण स्वतः घडवायचा आहे, कुणी घडवणार नाहीये. आपणच घडवायचा आहे, आभार मानत राहायचे. भेटू आपण उद्याच्या सत्रामध्ये.